त्याच्या शेजारी जाडसर काळ्या रंगाची बॅग लोकांना दिसली आणि कोणीतरी पोलीस स्टेशनला माहिती कळवली. पोलीसवाले आले, बॅग उघडली. उघडल्यानंतर सर्वांच्या डोळ्यावरचा विश्वास उडाला आणि बॅगमधलं दृश्य पाहून सर्व परिसर हळहळून गेला. कारण हादरला. कारण की त्या फक्त बॅगेत फक्त मानवी शरीराचं फक्त धड होतं, म्हणजे मुंडकं नसलेलं, पाय नसलेले आणि हात तोडून टाकलेले असं त्याच्यात धड होतं. आता ही धड बघितल्यानंतर, असं छिन्न धड बघितल्यानंतर कोणाच्याही पायाखालची जमीन घसरत सरकल अशी परिस्थिती तिथं उद्भवलेली होती. आता त्याच्यानंतर पोलिसवाल्यांनी बारीक निरीक्षण केलं असता त्या मृतदेहाच्या रोजी एका हातावर राहुल हे नाव गोंदलं होतं. राहुल आता त्या संबळ या परिसरात भरपूर राहुल नावाचे लोक असल्यामुळं त्यांनी मिसिंग कंप्लेंट कोणाची आली काय इतर पोलीस स्टेशनला चौक बघताना, फाईल चाळताना त्यांना एक फाईल दिसली आणि त्या फाईलचा शोध घेऊन पोलीसवाले जिने कंप्लेंट दिली होती रुबीकडे पोहोचले. रुबीला पोलीस स्टेशनला बोलवलं. तिला पोलीस माहिती सांगितली मूर्त्याची, हातावरचं नाव सांगितलं. तिने स्पष्ट पोलीसवाल्यांना सांगितलं, कोणाच्या पण हातावर असं नाव गोंदलेलं असू शकतं, माझ्या नवऱ्याची बॉडी नाही. तिच्या डोळ्यात पाणी होतं पण अश्रू नव्हते. तिच्या डोळ्यात दुःख होतं पण आतून आनंद दिसत होता. आता पोलीसवाल्यांच्या काहीतरी पाल त्यांच्या मनात चुकली. तिला सोडून दिलं. त्याच्यानंतर पोलीसवाल्यांनी तिच्या घरावर पाळत ठेवली. त्याच्यानंतर परिसरात चौकशी केली. चौकशी अंती पोलीसवाल्यांनी जे पाऊल उचलला, रुबी आणि गौरव यांना अटक करण्यात आलं. अटक करून पोलीस स्टेशनला आणलं आणि दोन दोन फटक्यात त्यांनी काय कहाणी कथन केली आता बघूया आपण सविस्तर अशी स्टोरी. ही स्टोरी ऐकण्याच्या अगोदर तुम्ही जर अजूनही कलियुगाचा वारा हे चॅनल सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि स्टोरी लाईक करायला विसरू नका. आपल्याला जायचं यूपी मधलं संबळ हे गाव आहे. आता इथला एक तरुण आहे राहुल. आता हा राहुलचं काय असतं, नेमकं लग्न वयात येतो, लग्नाची गडबड सुरू होती, घरचे लोक त्याची चौकशी करतात आणि त्यांना असं एक स्थळ चालून येतं रुबीचं. रुबीचं आता लग्न होतात, समाजाच्या रीतिरिवाजाने लग्न होतं, लग्न लागतं, नवरी घरी येते, असा बाबत संसार सुरळीत होतो. आता हा पण कामाला बाहेर गावी जायचा, बाहेर गावी गेल्यानंतर 2-3 दिवसांनी यायचा. आता याची बायको कशी होती, जो आपण डीपी म्हणजे थंबनेलला जे फोटो ते ओरिजिनल आहे आणि माझ्यात पण आपण तिचा फोटो देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त चेहरा नाव देऊन किंवा पट्टी देऊन असं द्यावं लागतो, असं युट्यूबची गाईडलाईन आहे. त्याच्यामुळे आपण ती गाईडलाईन सांभाळून आपण ते देण्याचा प्रयत्न करतोय. बघून घ्या. म्हणजे ही तर चार चौघीत उठून दिसणारी होतीच होती, तर चार चौघाची उठवणारी पण होती. कारण की ती फोटो दिसती तशी मादक शरीरात दणदांडकी आणि अशी डबल असे वाटत नव्हतं कोणाकडून अशी बाई. आता ह्यो काय होता, हा राहुलचा कसा फिरस्ती व्यवसाय. आता हा बाहेर गावी जायचा यायचा 2-3 दिवसानं, नंतर दमून दाबून आल्यानंतर बायकोच्या कुशीत शिरायचा आणि बायको अशी खूपसुरत असल्यामुळं तो पण विसावायचा. विसावल्यानंतर त्याला मजा वाटायची आणि शांत झोपी जायचा. असं चालायचं. पण हिचं काय आहे, हिचं शरीर आहे ना सतत सेक्स मागायचं, सतत म्हणजे शारीरिक संबंध मागायचे. पण याचा धंदा असा होता, याला बाहेर गावी 2-3 दिवस जावंच लागायचं. आता याला 2-3 दिवस खाडा पाडायचा. आता ही घरी एकटी बसायची, एकटी बसायची, नंतर आता बाहेर निळत बसायची. आता त्यांच्याच गावातलं त्यांच्याच गल्लीतलं एक तुकार झेपऱ्या वाढील बागला गुचडे झालेले वा झालेलं असं भावचं बाउंडर आणि नशा करणार विविध व्यसन असलेलं असे आणि लोकांना काही मुलींना अशीच मुलं आवडतात असं ते आलेलं झाबरू कुत्र म्हणजे पोट त्याला ते गौऱ्या तो सापडा. तो बोलायला पाहू लागला, हे पण त्याच्या नजर नजर द्यायची, तो पण बघायचा. आता त्या ठिकाणी जर एखादी शेरी असते ना तीन तो गौऱ्या धुवून काढला असता, पण ही पण त्याला साथ देऊ लागली. एक बोलण्या वाढायचे, विनाकारण ते बोलायची, ही बोलायची. बोलताना माझ्या एक दिवस घरी आली, बोलताना ती म्हणे घरात या. घरात आल्यानंतर त्यानं सांगितलं मला तुम्ही आवडती. हिनं पण तिला सांगितलं तू पण मला आवडतो, असे तसे. आणि त्यांचा रंगारंग कार्यक्रम त्या दिवशी झाला. मस्तपैकी घासून पुसून झाला. जमीन चांगली नांगरली गेली, कारण नागर नावाच होता. यानं काही जमीन अजून नांगरेल नव्हती. त्या ट्रॅक्टरनं त्या नांगरानं फाळ नावाच कोरा होता. 5 जमीन उलटी पालटी करून नांगरली गेली. जमिनीला बरं वाटलं, नांगरालाही बरं वाटलं, सगळंच बरं बरं झालं. त्याच्यानंतर हा राहुल ज्या दिवशी घरी नसत त्या दिवशी यांचा रात्रीचा खेळ चालू लागला. आणि सांगितलं राहुल हा माझा नवरा घरी नसताना
तो गुपचूप याचं. खेडेगाव लहान शहर किंवा खेडेगाव याच्यात काय असतं, लवकर लोक झोपी जातात. म्हणजे 9 ते 10 वाजेपर्यंत सामसूम होतं. आता मोठाले शहर रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत जागी असतात. आता हे लवकर होतं. त्या टायमाला सामसूम झाली की हा घरी यायचा. घरी आल्यानंतर ती बेड त्याचा सजवून ठेवायची. जसं काही नवीन नवरी आणि नवीन नवरीचे सुहाग राहते असा बेड सजवायची. त्यांचा रात्रभर तिथं कार्यक्रमाचा धिंगाणा चालायचा. एक लक्षात ठेवा, मांजराला जरी असं वाटतं आपल्याला कोणी बघत नाही, मांजर डोळे लावून दूध पिती, तर असं वाटतं आपल्याला कोणी बघितलं नाही. बस बघणारे सर्व लोक असतात. तसंच त्यांचं झालं. लोकांच्या लक्षात आलं की हा गौऱ्या रात्री हिच्या रुबीच्या घरात जातो, आज सकाळी 5 वाजताच बाहेर निघतो. म्हणजे काय करत असेल. आता लोक काही इतके दूध खुळे नाही, लोकांनाही कळतं. आता कोणीतरी तिच्या नवऱ्याला माहिती दिली की बा तू बाहेर जातो, त्या दिवशी तू रात्री एखाद्या दिवशी लवकर रात्री येऊन बघ, तिला सांग आणि येऊन बघ. असाच एक दिवस उगवतो. साधारण 19 नोव्हेंबर 2025 चा दिवस उगवतो. त्या दिवशी काय होतं, की त्याला कोणतरी माहिती दिली असल्यामुळे तो बरोबर रात्री 12च्या टायमाला येतो. 12च्या टायमाला येऊन त्याच्या घरावर ते थाप मारतो. आता आत काय असतं, यांचे पूर्ण कपडे काढून यांना माहित असतं की आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी येत नाही. हे पूर्ण नांगात होऊन मस्त एकमेकाच्या अंगावर तुटून पडेल राहायचे. तुटून म्हणजे एकदम आता ते तो नवटा हे चांगली रंगिली, चांगला यांचा खेळ, चांगला कुचकारा काचकाऱ्या सुरू. अशा टाइमात रंगात भंग पाडला आणि घरावर थाप पडली. घरावर थाप पडल्यानंतर हे बावचळे सुधीवर आले आणि यांनी एकदम कपडे सावरण्याचा प्रयत्न केला. आता हिनं काय केलं, फक्त परकर घातला आणि ब्लाऊज घातला. आता ही झाली अर्धनग्न आणि तो पण तिकडे काय, त्यानं फक्त निकर ओढली आणि बनियन घातली. आता तो झाला अर्धनग्न. आता हिनं घर उघडलं. घर उघडल्याबरोबर बघती दौजात तर तिचा नवरा म्हणजे राहुल दारात दिसला. ती बावरली, घाबरली, कावरली आणि तेवढ्यात विचारणार, तो घरात आला. विचारणार, तो अशी कस काय? तेवढ्यात मागून जो गौऱ्या आहे, तो गौरव आहे, गौऱ्या, तो तुकार आहे, तो आला. त्यानं आला आणि जसं दांडकं होतं तसं त्याच्या डोक्याच्या मागून मारलं. तर तो बेशुद्ध पाडा, खाली पाडा. हे दोघं जण त्याच्यावर स्वार झाले छातीवर. एकाने गळा दाबला, श्वास दाबला आणि त्याला मारून मारून टाकलं. पुन्हा यांनी बघा यांचा वासनेचा खेळ. यांनी तिचा नवरा, स्वतःचा नवरा, 7 जन्माचा फेरा घेतलेला, त्याला ओढत ओढत एका दुसऱ्या खोलीत नेऊन टाकलं आणि तिथं पुन्हा त्यांचा रंगारंग कार्यक्रम सुरू झाला. एकमेकाच्या शरीरावर तुटून पडले, एकमेकाच्या तोंडात तोंड घालू लागले, एकमेकाच्या मिठ्या मारू लागले, एकमेकाच्या तांगड्यात तांगड्या देऊ लागले. विचार करा तुम्ही, नवरा स्वतःचा नवरा मारून टाकलाय आणि इकडे रंगरंगीली चालली. आता रंगीला कार्यक्रम सुरू आहे. तिथं नवरा मरून पडलाय, काही दुःख नाही. बाईल दुःख होण्याच्या ऐवजी इतका आनंद झाला की आता आपल्याला कोणीच काही करणार नाही. आडथळा गेला आपला, असं तिला वाटू लागलं. आणि आपला रोज आता नवीन सोहळा रात्र जाईल असं तिला वाटू लागलं. मित्रांनो, त्यांनी काय केलं, रात्र जाऊ दिली. दुसऱ्या दिवशी एक करवत आणि एक कुऱ्हाड घेऊन गौरी आला आणि त्याचे दोन्ही हात तोडले, धड वेगळं केलं. त्याच्यानंतर पाय तोडले ह्या दोघा जणांनी आणि 3 बॅगीमध्ये भरले. काही मुंडक एका बॅगेत फेकून दिलं, दुसरं पाय फेकून दिले आणि धड आणि हात एका काळ्या रंगाच्या बॅग मध्ये भरून एका नाल्याच्या वड्याजवळ टाकले. पोलिसवाले तिथं आले. त्यांनी शोध केला आणि अशाच प्रकार तपास केला आणि तिनं ही माहिती दिली की फक्त आणि फक्त शरीरासाठी, वासनेसाठी इतक्या नीच थरावर काही बाया जातात, याच्या डोळ्यावर विश्वास किंवा कानावर विश्वास बसत नाही. पण मित्रांनो, हे कलियुग आहे. याच्यात येणं मी तर तुम्हाला एकच सल्ला सांगू शकतो, जर असं ते जर असेल तर तुमच्या स्त्रीला तुम्ही टाइम देत चला. कारण की धंद्यापेक्षा पण, कामापेक्षा पण स्त्री ही महत्वाची. कारण स्त्रीच्या एखाद्या सेक्स वर जर नांदवली तर ते कोणाही थराला जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर आणि स्त्रियांनी पण एक हात जोडून विनंती करतो की तुम्ही पण, सेक्स हा महत्वाचा नाही. तुमच्या नवऱ्याला समजून घ्या. तो तुमच्यासाठी रात्रंदिवस बाहेर जातोय, पैसे कमवतोय, तो तुमच्यासाठीच फक्त कमाई करतोय. कारण तुमचे शोक पाणी पूर्ण झाले पाहिजे, तुमचे कपडे रस्ते झाले पाहिजे, तुम्हाला एक कांदा दागदागिना भेटला पाहिजे, तुम्हाला 2 टायमाचं चांगलं जेवण भेटावं, याच्यासाठी तो मरत असतो. पुरुष हा बाहेर, घराच्या बाहेर भटकतो, ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस तो स्वतःसाठी नाही तर पूर्ण कुटुंबासाठी झटत असतो. आणि तुम्ही जर का तुमच्या 5 मिनिटाच्या खेळासाठी आणि 2 इंचाच्या बिळासाठी आणि 7 इंचाच्या खेळासाठी जर काही इतकं जर वर्चस्व हे होत असेल तुमचं, तर याला आवर घाला. काही प्रामाणिकपणाला लागा, काही स्वामी समर्थाच्या नांदी लागा. नसेल तर काही तर नवनाथाचे पूजापाती करा. तुम्हाला 100% तुमची कामवासना जी भडकत राहील किंवा कामाग्नी भडकत राहील, आज शमावल्याशिवाय राहणार नाही. कारण की हे नवनाथ किंवा दत्तगुरु असे दैवत आहे
की हे तुमच्या मनाला कुठेतरी आवर घालू शकते आणि तुम्ही तुमचं आणि सुरक्षित ठेवू शकते तुम्हाला. त्याच्यामुळे देवाची भक्ती करा, देवाच्या नांदी लागा आणि एक मनात सतत विचार आणू नका. तुमच्याजवळ जरी असं मोबाईल आलेत सध्याच्या घडी अँड्रॉइड, त्यातल्या रील पाहणं कमी करा, इंस्टाग्रामवरच्या रील पाहणं कमी करा. म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं मन हे तुमच्या संसारात लागल आणि तुमच्या मनात वाईट विचार येणार नाही आणि तुमच्यावर पण अशी वेळ येऊ नये. एवढंच आहे, आपल्याला कोणाला ह्या चॅनलमध्ये देऊन कोणाला बदनाम करायचं नाही, कोणाला काही करायचं नाही. फक्त गुन्हा काढाय आता गुन्ह्याची माहिती देऊन तुम्हाला हेच सतर्क करायचंय. सतर्क केल्यानंतर याच्यातून वाचायचं कसं हेच माहिती देण्याचा प्रयत्न आपलं चॅनल करतंय. आणि हो, जर स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.